अरे बाबा, तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं आता परत? तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला, हा अध्यादेश आला. बघा, हा अध्यादेश आला. लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो. झाला. कशाला बसता? मिळालं ना तुम्हाला. आज 4 दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे. डीजे वाजवला जातो रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत. जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते. आपण जिंकलो, आम्हाला मिळाला. काय चाललंय? मग उपोषण कशासाठी? त्याला एवढं बी कळत नाही का मंत्री राहिलाय, गुलाल कशाचा उधळलाय काय? 75 वर्षात कायदा बनत नव्हता. 2001च्या कायद्यात घुसायसाठी मराठी ताकदीने गेलेत, घुसलेत. तो असंच म्हण, मागच्या दारातून आले पुढच्या दारातून आले. तुला दार कोणचं असतं ना, तो आता माग पडद्या मागून तो चॅलेंज करायला लावलाय ना. नुसतं अध्यादेश कॅन्सल होऊन दे, तो मंडल कमिशनच चॅलेंज करतो. मग कळण तुला मागचं दार पुढचं दार कसलं असतं. मराठा समाजालाच नाही, सगळ्या समाजांना ओबीसी सवलती द्यायला पाहिजे. जर ज्या सवलती मराठा समाजाला देता येतात त्या ओबीसीना द्या. हे डोकं नाही तुला, म्हणूनच तो गोरगरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला. तुला आधी सूचना वाचता येते कधी? मराठ्यांनी ओबीसीला सुद्धा त्याचा लाभ द्या असं सांगितलंय. मराठ्यांनी दाढी कटिंग घरी बदलावी, वारक्याच्या दुकानात जाऊ नये. त्यांचा वाटोळा करायचा गेला. आता त्यांना भाकरी अन्न पाण्याला नाही राहून द्यायचं. मराठी ते नाही गेल्यावर त्यांनी काय खायचं? म्हणजे इतक्या खालच्या विचाराचा माणूस या, हे ओबीसीला कलंक. एकतर 12 बलुतेदारांना खाऊ देत नाही, आता इकडून तिकडून व्यवसाय करते, तर व्यवसाय त्याला करू नका म्हणायचं. म्हणजे त्याच्याकडे कोणी गेलं नाही पाहिजे, उपाशी मेले पाहिजे. म्हणून तो असं वेळ किती लोक होते. त्याचं कारणच आहे, तो नियत खराब आहे, तो राजकारणी, तो गोरगरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला. हे ओबीसीच्या लक्षात आलं. त्यांनी तुला आता ओळखून घेतलं, तू राजकारणी, तू वाद लावणार आहे मराठ्यात आणि ओबीसीत. ओबीसींना आता खाऊ देतच नाही. तू थांबा, आम्हाला आत येऊन दे. ओबीसींना आम्ही ठेवतो, पण तुला हुसकीतच बाहेर.